आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख अर्पण करण्यात येणार आहे आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या दिवशी महापूजेसाठी खास पोशाख मुख्यमंत्र्यांनी तयार करून घेतला। या पोशाखामध्ये यावर्षी लाल रंग आणि केसरी रंग असे दोन रंग दिसणार असल्याचं आचार्य तुषार भोसले यांनी सांगितलं आहे। पाहूया। पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, विठो देखियाला डोळा, बाई येवो, असं ज्या पांडुरंगाच्या लावण्याचं आणि सौंदर्याचं वर्णन सकल संतांनी केलंय, त्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस समस्त भाविकांना आणि लाखो वारकऱ्यांना लागलेली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सपत्नीक आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून पांडुरंगाची शासकीय महापूजा करणार आहेत आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला महापूजेमध्ये खास पोशाख माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार करून घेतलाय। या पोशाखामध्ये यावर्षी लाल रंग आणि केशरी रंग असे दोन रंग माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सुचवले होते आणि म्हणूनच भरजरीत अशा रेशमी वस्त्रांची निवड पांडुरंगाच्या पोशाखाकरता केलेली आहे। त्यामध्ये लाल रंगाचा अंगरखा, त्या अंगरख्यावरती जो पूर्ण रेशमी अंगरखा आहे त्याच्यावरती छान असं नक्षीकाम आपण करून घेतलंय। त्याचबरोबर दोन्ही बाजूला बाजूबंद, अंगावरती केशरी रंगाचा नक्षीकाम केलेला भरजरीत असा शेला, कमरेला पांडुरंगाच्या कमरेला केशरी रंगाचं रेशमी सोवळं, त्या सोवळ्याच्या काठाला सुद्धा छान असं नक्षीकाम केलंय आणि असा भरजरीत पोशाख पांडुरंगाच्या अंगावर शोभून दिसणार आहे। त्याचबरोबर रुक्मिणी मातेसाठी सुद्धा खास अशी भरजरीत पैठणी, मोरपंखी रंगाची पैठणी रुक्मिणी मातेसाठी सुद्धा आणि लाल रंगाचं काठ असलेली पैठणी रुक्मिणी मातेच्या महापूजेसाठी अर्पण करण्यात येणार आहे। आणि आषाढी एकादशीच्या मुख्य पर्व काळावरती संपूर्ण दिवस हेच पोशाख पांडुरंगाच्या अंगावरती शोभून दिसणार आहेत आणि याच दिव्य रूपात महाराष्ट्र आणि संपूर्ण जगताला पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घडणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।